महाराष्ट्राच्या राजकारणात जे घडतंय ते केवळ महानगरपालिकेच्या निवडणुकापुरतं मर्यादित नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकीय दिशेला वळण देणारं वास्तव आहे. कारण पहिल्यांदाच असं दिसतंय की गेल्या काही वर्षात ज्या चुका वारंवार झाल्या त्या चुका दुरुस्त करण्याचा प्रयत्न जवळपास सगळेच पक्ष करताना दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांची युती झाल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली. ही घोषणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. अनेक दिवस चर्चेत असलेली ही युती अखेर जाहीर झाली आणि त्याच वेळी राजकीय वर्तुळात एकच वाक्य ऐकू येऊ लागलं, ते म्हणजे देर आहे पण दुरुस्त आहे. या सगळ्या घडामोडींचा नेमका राजकीय अर्थ काय आहे हे समजून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार महाराष्ट्र, मी आहे संतोष आणि आपण आहात आपल्या चावडीवर. गेल्या काही निवडणुकांचा अनुभव असा सांगतो की काँग्रेस आणि वंचित वेगवेगळे लढले, त्यांची एकत्रित मतं जास्त असून सुद्धा सत्ता हातातून निसटली. दलित, बहुजन, अल्पसंख्याक आणि कामगार वर्गांची मतं विभागली गेली आणि त्याचा थेट फायदा सत्ताधारी पक्षांना झाला. हीच चूक पुन्हा होऊ नये यासाठी ही युती आकाराला आली आहे. या युतीची घोषणा काँग्रेसच्या मुंबईतील मुख्यालय असलेल्या टिळक भवनात करण्यात आली. या बैठकीला वंचित बहुजन आघाडीकडून पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर धैर्यवर्धन पुंडकर उपस्थित होते. विशेष म्हणजे या घोषणेला वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर स्वतः उपस्थित नव्हते. याचा अर्थ असा की ही युती सर्वोच्च नेतृत्वाच्या उपस्थित जाहीर झाली नसली तरी संघटनात्मक पातळीवर वंचितने या युतीला संमती दिल्याचं स्पष्ट संकेत देण्यात आला आहे. या युतीत जागा वाटपाचं गणितही स्पष्ट करण्यात आलं आहे. मुंबई महापालिकेच्या एकूण 227 जागांपैकी 62 जागा वंचित बहुजन आघाडीला देण्यात आल्या आहेत. ही संख्या केवळ प्रतिकात्मक नाही तर राजकीय दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची आहे. कारण 62 जागा म्हणजे वंचितला मुंबईच्या सत्ता समीकरणात थेट निर्णायक भूमिकेत नेऊन बसवणारी संख्या आहे. मुंबई महापालिकेच्या 227 जागांचा जर विचार केला तर अनेक वॉर्ड्समध्ये पराभवाचा फरक 10 ते 15 हजार मतांचा आहे. त्या ठिकाणी वंचितला मिळणारी 8 ते 12% मतं निर्णायक ठरू शकतात. त्यामुळे ही युती फक्त राजकीय औपचारिकता नसून प्रत्यक्ष मैदानात निकाल बदलण्याची ताकद असलेली युती मानली जात आहे. मात्र या युतीबाबत एक महत्त्वाचा राजकीय मुद्दा सध्या चर्चेत आहे. ज्या बैठकीत मुंबईतील काँग्रेस वंचित युती जाहीर करण्यात आली त्या बैठकीला मुंबई काँग्रेसच्या प्रमुख नेत्या वर्षा गायकवाड उपस्थित नव्हत्या. यापूर्वी त्यांनी मुंबई महापालिकेत काँग्रेस स्वबळावर लढेल असं स्पष्ट शब्दात त्यांनी सांगितलं होतं. इतकंच नाही तर या युतीबाबत त्यांचं कोणतंही अधिकृत स्टेटमेंट अद्याप तरी समोर आलेलं नाही. त्यामुळे काँग्रेसच्या मुंबईतील अंतर्गत राजकारणात ही युती कितपत सर्वमान्य आहे हा प्रश्नही तितकाच महत्त्वाचा ठरतो. राजकीय जाणकारांच्या मते युती जाहीर झाली असली तरी प्रत्यक्ष मैदानात उतरण्याआधी काही अंतर्गत समन्वय आणि मतभेद मिटवावे लागणार आहेत. वर्षा गायकवाड यांचं मत, त्यांची भूमिका आणि मुंबई काँग्रेसचा स्थानिक फीडबॅक हे सगळे घटक पुढच्या काही दिवसात निर्णायक ठरणार आहेत. याच दरम्यान महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एक मोठी घडामोड घडली आहे. पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले असून त्यांनी युती जाहीर केली आहे. गेल्या काही वर्षापासून फुटीच्या राजकारणामुळे राष्ट्रवादीची जी ताकद कमी झाली होती ती पुन्हा एकवटण्याचा हा प्रयत्न मानला जात आहे. पुण्यासारख्या शहरात राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येणं हे केवळ स्थानिक राजकारणापुरतं मर्यादित नाही तर त्यांचा थेट परिणाम पश्चिम महाराष्ट्रातील संपूर्ण राजकीय समीकरणावर होणार आहे. याचा संदेश स्पष्ट आहे. फुटीपेक्षा एकजूट अधिक फायदेशीर ठरते. या सगळ्या घडामोडी एकत्र पाहिल्या तर एक मोठं चित्र स्पष्ट होतं. मुंबईमध्ये काँग्रेस वंचित युती, पुण्यामध्ये राष्ट्रवादीची एकजूट आणि दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यात झालेली युती हे सगळं महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या युगाची चाहूल देत आहे. जर मराठी मतदारांची एकजूट झाली, दलित बहुजन मतविभाजन थांबलं आणि विरोधकांनी आपापले अहंकार बाजूला ठेवले तर आगामी महापालिका निवडणुका सत्ताधाऱ्यांसाठी सर्वात कठीण ठरणार आहेत. मुंबई महापालिकेची निवडणूक ही यावेळी केवळ स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक न राहता पुढील विधानसभा निवडणुकांची सेमीफायनल ठरणार आहे. म्हणूनच महाराष्ट्रात होत असलेल्या या आघाड्या केवळ युती जाहीर करण्याच्या नाही तर राजकीय आत्मपरीक्षण करत आहेत. काही निर्णय उशिरा घेतले गेले असतील, काही मतभेद अजूनही मिटवायचे असतील, काही नेत्यांची भूमिका अजून स्पष्ट व्हायची असेल, पण दिशा बदलते हे मात्र नक्की. आणि म्हणूनच महाराष्ट्राच्या राजकारणात आज एक वाक्य ठळकपणे ऐकू येते, देर आहे पण दुरुस्त आहे. थांबूया इथेच या व्हिडिओमध्ये. माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा,
जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या वेळेस एका नवीन राजकीय समीकरणासह. धन्यवाद.